त्याने आम्ही सगळे लोक या ठिकाणी आहोत। मागच्या 4-2 दिवसाखाली जो काही एक मोर्चा नांदेडमध्ये झाला, लोकशाही मार्गाने प्रत्येक जाती जमातीच्या लोकांना संविधानाने मोर्चे आंदोलन करण्याची त्यांच्या न्याय हक्कासाठी अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहे। परंतु ज्या पद्धतीने या मूळ आदिवासींवर अशा पद्धतीचे मोर्चे आणि आंदोलन काढून घटनात्मक असणाऱ्या आरक्षणाला त्या ठिकाणी बाधा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आमच्या आदिवासी बांधवांच्या मनामध्ये सुद्धा अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आणि म्हणून प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आम्ही जर या ठिकाणी आमच्या न्याय हक्काच्या संबंधाने जागरूक नाही आहोत, अशा पद्धतीची मानसिकता सरकारची होता कामा नये म्हणून आदिवासीच्या सकल आदिवासी समाजाच्या वतीने नांदेड शहरामध्ये, विशेषतः नांदेड जिल्ह्याचा हा भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा असणारा उदा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मोर्चाच्या संदर्भामध्ये गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्यभरामध्ये तालुका स्तरावर असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असेल, प्रतिकात्मक स्वरूपामध्ये बंजारा समाजाचेही मोर्चे निघत आहेत, मूळ आदिवासी समाजाचे मोर्चे निघत आहेत। त्याच पद्धतीचा उद्याचा असणारा मोर्चा आदिवासी समूहाचा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपला अधिक वेळ न घेता आपल्या मार्फत मी सर्व सकल आदिवासी समाजाच्या जनतेला आवाहन करतो की घटनात्मक असणारं आपलं जे हक्क आहे, अधिकार आहे, त्या अधिकारावर या ठिकाणी घाला घालण्याची परिस्थिती गैर आदिवासीच्या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून प्रेशर करून, दबाव टाकून आपले हक्क हिरावून घेण्याची परिस्थिती निर्माण त्यांनी केलेली आहे आणि म्हणून आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी हा जो उलगुलान मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या ठिकाणी आपण हजारोच्या संख्येने सहभागी व्हावं अशा आयोजन समितीच्या वतीने आणि मी व्यक्तिशः या ठिकाणी आपल्या मार्फत आदिवासी जनतेला आवाहन करतो। बाकीचं तर उद्या तर आम्ही बोलणारच आहोत। आता मोर्चेमध्ये लीडरशिपच्या दृष्टिकोनातून काही लोक आकडेवारी सांगतात, उद्या लोक किती येतील तर आपल्यासमोर दिसणारच आहे। त्याच्यामुळे आज आदिवासी किती येतील हे निश्चित आकडा मी या ठिकाणी सांगणार नाही, पण एवढं सांगेन कालच्या मोर्चेपेक्षा 1.5 आपला मोर्चा असणार हे मात्र खरं आहे। 1.5 म्हणालो ना, 1च्या पुढं अर्धा वाढवलं। मला वाटते मार्केट कमिटीचे यार्ड आहे या ठिकाणी आमचे संपूर्ण समाज बांधव जिल्ह्यातून त्या ठिकाणी एकत्रित जमतील। इथल्या पोलीस प्रशासनाने जे काही रूट आपल्याला ठरवून दिलेला आहे, त्या रूट कुठून कुठे साठे चौकापासून चिकलवाडी कॉर्नर पासून हे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा त्या ठिकाणी जाणार आहे। त्या ठिकाणी आमच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही आमच्या समितीने प्रमुख काही नेत्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे, जे अभ्यासक आहेत त्यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे आणि आदिवासी समाजामध्ये काम करणारे वेगवेगळ्या संघटनेचे लहान मोठे आमचे सगळे काही नेतृत्व आहे ते सुद्धा त्या ठिकाणी मोर्चेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणी समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य सरकारला आणि राज्यपालांना हे आमचं निवेदन त्या ठिकाणी सुपूर्द करणार आहोत। हैदराबाद गॅजेटर लागू करण्याचा जे सरकारने निर्णय घेतला, त्याच्यानंतर काय बंजारा आणि धनगर समाजाने आदिवासींमध्ये आरक्षणाची मागणी केली, आपण हैदराबाद गॅजेट रद्द करण्याची मागणी करणार का? किनवटच्या मोर्चेमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे, उद्याही मी सांगणार आहे, भारतीय संविधान निर्माण करत असताना घटनाकारांनी ज्या त्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर ज्या काही संस्थाने किंवा राज्य होते त्या त्या काळातली शासन व्यवस्था आणि सुव्यवस्था थांबण्यासाठी जे काही त्यांच्याकडे दस्तऐवज त्या काळामध्ये त्यांनी तयार केलेले होते, भारतीय संविधानाच्या अनुसूची 13 अंतर्गत ते सर्व रदबातल त्याच काळामध्ये ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे आज कुठं हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेण्याचा प्रश्नच कुठे येतो असं म्हणता येणार नाही। लोकशाही मार्गाने त्यांनाही अधिकार आहे मागण्याचा, आम्ही त्यांना घुसखोर असं म्हणणार नाही, परंतु आमच्या आरक्षणामध्ये कोणाला प्रवेश करता येणार नाही अशा पद्धतीची आमची मागणी आहे। थँक्यू। उद्या बोलू ना डिटेलमध्ये। सकल आदिवासी समाज बांधवांच्या वतीने
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या मूळ आदिवासींचा प्रचंड मोर्चा घटनात्मक आरक्षणाच्या संरक्षणासाठी म्हणून हा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून या मोर्चासाठी संपूर्ण राज्यभरातील मान्यवर नेते मंडळ तर या ठिकाणी येणारच आहेत, परंतु संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून वास्तव्यास असलेलं संपूर्ण मूळ आदिवासी जमातीमधला समाज बांधव 1950 मध्ये भारतीय संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आरक्षण, त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांना जे दिलेलं आहे, त्या हक्क आणि अधिकारावरच घाला घालण्याची परिस्थिती काही गैरजमातीच्या माध्यमातून या ठिकाणी होते. त्याचं संरक्षण झालं पाहिजे अशा पद्धतीचा सकल आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी उलगुलान मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून या मोर्चासाठी तसा प्रसार आणि प्रसिद्धी आयोजकाच्या माध्यमातून समाज बांधवांपर्यंत केलेला आहे, परंतु आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचलेली नसेल तर आपल्या मार्फत संपूर्ण आदिवासी समाज बांधवाला आम्ही विनम्र आवाहन करतो की उद्याच्या मोर्चेला हजारोच्या संख्येने आपल्या हक्क आणि अधिकाराच्या संरक्षणासाठी आपण आलं पाहिजे अशा पद्धतीची आम्ही विनंती करतो. उद्याच्या मोर्चेमध्ये आयोजन समितीने 1-2 महत्त्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचं या आरक्षणाच्या संदर्भामध्ये संवैधानिक ज्यांचा थोडासा अभ्यास आहे. 1-2 मान्यवर मंडळी त्या ठिकाणी येऊ शकतील. काही दिवसापूर्वी आंदोलन झालं होतं. संख्येच्या भानगडीमध्ये जाण्यापेक्षा आमच्या आरक्षणाचा हक्क कोणी हिरावून घेणार नाही याचीच काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतो. पण एवढं निश्चित आहे, त्यांनी काय दावा केला ह्यापेक्षा कालच्या मोर्चेपेक्षा आमचा मोर्चा हे 1.5 पटीने मोठा असणार एवढं मात्र निश्चित.